नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। बातमी ती रोहित पवार यांच्या संदर्भात। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं खरेदी केलेला कारखाना जप्त करण्यात आला आहे। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं ही कारवाई केली आहे। 50 कोटींचा कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांना हा मोठा एक धक्का। पुन्हा एकदा सव्यात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, अगदी थोडक्यात सांगाल नेमकं प्रकरण काय? निखिल, आपण पाहतोय की शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला होता त्याचा तपास ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सुरू आहे आणि याच प्रकरणामध्ये रोहित पवार यांची सुद्धा चौकशी झालेली होती आणि अखेर रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं जो काही कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी केलेला होता त्या कारखान्यावरती जप्तीची कारवाई ईडीने केलेली आहे। एकूण 50 कोटी 20 लाखांचा हा कन्नड सहकारी साखर कारखाना आहे आणि जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 161 एकर जमीन आहे। शिवाय कारखान्याची साधन सामग्री सुद्धा असल्याचं म्हटलेलं आहे। औरंगाबादच्या कन्नडमध्ये असणारा हा साखर कारखाना जो आहे तो आता ईडीनं आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला आहे। मात्र अद्याप जप्तीची कारवाई जरी झालेली असली तरी मात्र त्याच्यावरती अधिकार हा ईडीचा नसतो। त्याच्यानंतर ऍडज्युडिकेटिंग ऑथॉरिटीने जर परवानगी मिळाली तर मात्र ईडी तो ताब्यात घेऊ शकते। मात्र सध्या ही रोहित पवार यांच्यावरती ईडीने केलेली ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। याआधी आपण पाहिलं तर रोहित पवार यांची 2 ते 3 वेळा चौकशी करण्यात आलेली होती आणि त्या चौकशीनंतर जे काही कागदपत्र होती ती पडताळल्यानंतर एकूणच लिलाव प्रक्रिया चुकीची असल्याचं ईडीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलेलं आहे। शिखर बँक घोटाळ्याच्या बॉडीवरती जे संचालक होते त्यांनी आपल्या नातेवाईकांना महाराष्ट्रातले जे काही कारखाने आहेत त्यांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करून हे कमी किमतीमध्ये कारखाने विकले असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे आणि रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला होता। हायटेक इंजिनियर नावाची आणखी एक कंपनी होती ती बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित होती आणि याच कंपनी बारामती ॲग्रोनं कन्नड सहकारी साखर कारखाना जो आहे तो विकत घेतलेला होता। मात्र आता ईडीनं या कारखान्यावरती जप्तीची कारवाई केलेली आहे। या कारखान्याच्या एकूण मालमत्तेमध्ये 161 एकर जमीन आहे। शिवाय इतर जे काही मशीन्स आहेत कारखान्यातल्या मशिनरी सिस्टीम आहे ती सुद्धा ईडीनं अटॅच केलेली आहे आणि 50 कोटी 20 लाख इतकी या जप्त केलेल्या सगळ्या मालमत्तेची किंमत आहे। त्यामुळे रोहित पवार यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। धन्यवाद कृष्णा ऐकूण्याच्या माहितीबद्दल। तर कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून आता जप्त करण्यात आलेला आहे। रोहित पवार यांच्यासाठी एक मोठा धक्का।